दोघं भाऊ एकमेकाच्या प्रेमानं वागणारे राहणारे, पण अचानक एक क्षुल्लक कारण ठरतं. एक भाऊ बाजारून येतो आणि खाऊचे पुढे आपल्या खिशामध्ये असतात आणि खाऊचे पुढे खिशात असताना दोन्ही मांडीवर एक स्वतःचा मुलगा बसतो आणि एक भावाचा मुलगा बसतो आणि हा खाऊ देणारा भाऊ असा खिशामध्ये हात घालून असा खाऊ देतो. म्हणजे आडी पडली या ठिकाणी. मोठा पुडा होता तो आपल्या मुलाला द्यायला लागला, लहान पुडा होता तो दुसऱ्याला द्यायला लागला. म्हणून ती भावानं पाहिलं तो भाऊ काय म्हणतो, फक्त कारण एक खाऊचा पुडा. रात होते दोघे भाऊ अति प्रेमान, रात होते दोघ भाऊ अति प्रेमान, कारण ठरला खाऊचा पुडा घ्या वाटण्या करून, कारण ठरला खाऊचा पुडा घ्या वाटण्या करून. अरे कारण ठरला खाऊचा पुडा घ्या. अरे राहत होते दोघे भाऊ, राहत होते दोघ भाऊ अति प्रेमान, कारण ठरला खाऊचा पुडा घ्या वाटण्या, कारण ठरला खाऊचा पुडा घ्या वाटण्या करून. तो खाऊ वाटता वाटता पाहिला भावानं आणि तो भाऊ काय म्हणतो दुसरा, दादा आता पडली आली, दादा आता पडली आली, जरा कमी झाली गोळी, जरा कमी झाली गोळी. बरं नाही वाटलं पाहून मी माझ्या नजरेन, बरं नाही वाटलं दादा काय, अरे बरं नाही वाटलं पाहून मी माझ्या नजरेन, आणि कारण ठरला खाऊचा पुडा वाटण्या करून, कारण ठरला खाऊचा घ्या वाटण्या करून. अव कारण ठरला खाऊचा पुडा घ्या. राहत होते दोघ भाऊ अति प्रेमान, काय काय राहत होते दोघ भाऊ अति प्रेमान, अरे कारण ठरलाय खाऊचा पुडा घ्या वाटल्या करून, कारण ठरलाय खाऊचा पुडा घ्या वाटल्या करून. अहो कारण ठरलाय खाऊचा पुडा घ्या. हे काही असतं दादा, घर बंगला आणि पसारा, घर बंगला आणि पसारा, बरोबर करा सारा, बरोबर करा सारा. मुग्दल म्हणे कारण थोडं, मुग्दल म्हणे कारण थोडं काही बसले धरून, अरे कारण ठरलाय खाऊचा पुडा घ्या वाटण्या करून. अहो कारण ठरलाय खाऊचा पुडा वाटण्या करून. अहो कारण ठरलाय खाऊचा पुडा घ्या. राहत होते दोघ भाऊ अति प्रेमान, राहत होते दोघ भाऊ अति प्रेमान, अरे कारण ठरलाय खाऊचा पुडा घ्या वाटण्या करून, कारण ठरलाय खाऊचा पुडा घ्या वाटण्या करून. अहो कारण ठरलाय खाऊचा पुडा वाटण्या करून.